राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं। मुंबई आणि उपनगरामध्ये अतिमुसळधार पाऊस। कोकण आणि मराठवाड्यातही अतिवृष्टी। मुंबईत सर्वाधिक पाऊस विक्रोळी। मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यांना आज आणि उद्या अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। कोकण किनारपट्टीवर 22 ऑगस्टपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता। मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचं तसंच किनाऱ्यालगतच्या नागरिकांना खबरदारीचं आवाहन। मुंबई, ठाण्याला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी। आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं केलंय आवाहन। मुसळधार पावसामुळे कुर्ला रेल्वे ट्रॅकवर साचलं पाणी। लोकल सेवा 10 ते 15 मिनिटं विलंबाने। मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठानं आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या। आजच्या परीक्षा या 23 ऑगस्ट रोजी होणार आहेत। 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत वाढवली। 22 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली मुदत। मुसळधार पावसामुळे शिक्षण संचालनालयाचा निर्णय। पवना धरण 96% अधिक भरलेत। धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पावसामुळे पवना धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ। बदलापूर शहरातील उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। वरवी धरणाचे 11 स्वयंचलित दरवाजे उघडले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू। वाशिमच्या अनसिंगमध्ये ग्रामीण रुग्णालयाची अवस्था दयनीय। पावसाचं थेट पाणी रुग्णालयात, रुग्णांची गैरसोय। छत्रपती संभाजीनगरात उतावळी नदीला पूर। छत्रपती संभाजीनगर ते नागपूर महामार्गावरची वाहतूक ठप्प। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात भिसडे गावाजवळ नाल्याला पूर। नागरिकांचा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी केल्याचा प्रकार। जालन्यातील मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ। धरणातील पाणी साठ्याची दृश्य ड्रोनच्या माध्यमातून लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। बीडमध्ये माजलगावच्या तालुक्यात अचानक मुसळधार पाऊस। सोयाबीन शेताला तलावाचं रूप। भारत गायके यांच्या 3 एकर सोयाबीन शेतीमध्ये पाणीच पाणी। कल्याणमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं पाणी। छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणीच पाणी। कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस। कल्याण पूर्वेतील अनेक भागात गुडघाभर पाणी। चेतना पाईपलाईन रोड गुडघाभर पाण्याखाली। सोसायटींमध्ये शिरलं पाणी। रायगडच्या निजामपूर भागाला पावसाचा जोरदार फटका। दुकानात पाणी शिरून वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पावसाच्या तडाख्यानं नागरिक हैराण। रायगड किल्ला परिसरामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी। पायथ्याशी असलेल्या सांदोशी गावाला झोडपलं। गावातील नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। सांदोशी गावाचा संपर्क तुटला। भिवंडीत मुसळधार पावसामुळे कामवारी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। ग्रामीण भागात सकल ठिकाणी पाणीच पाणी। झोपड्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। रायगडच्या माणगावमध्ये कोसळली दरड। कुंभे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली। मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे झुडपे रस्त्यावर। मुंबईच्या दादर परिसरात मुसळधार पाऊस। दादर स्थानक परिसर जलमय। दादरच्या रस्त्यांवर पाणीच पाणी। अनेक बस देखील झाल्या रद्द। पावसामुळे टॅक्सी देखील कमी प्रमाणात। साताऱ्यातील उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे 4 दरवाजे उघडले। 1031 क्युसेक विसर्ग उरमोडी नदीपात्रात सुरू। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पावसाचा हाहाकार। अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान। अनेक गावांचा संपर्क तुटला। बीडच्या माजलगाव तालुक्यातील गंगा मसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली। शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात शिरलं पाणी। मुसळधार पावसामुळे ठाण्यातील कळवा पूर्वमध्ये भरलं पाणी। पाण्यातून वाट काढताना स्थानिक नागरिकांना अनेक अडचणी। भिवंडीत मुख्य बाजारपेठेत भरलं पाणी। पाण्याचा निचरा करण्यासाठी पाण्यात उतरला स्पायडरमॅन।
बीड जिल्ह्यातील मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले. नदीपात्रात 5241 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार. आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा आणि नुकसानीचा घेतला जाणार आढावा. वर्ध्यात विविध मतदारसंघात मतदारांची नावे 2 ते 3 ठिकाणी. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांची माहिती. 20% मतदार याद्यांच्या छाननीतून 4,500 मतदारांची नावं 2 वेळा. यशोमती ठाकूर यांनी केली अमरावतीत नुकसानीची पाहणी. तुम्ही पालकमंत्री आहात तर लोकांची काळजी करा. यशोमती ठाकूर यांची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका. कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी 120 केसेस बोर्डवर. गोकुळ दूध संघाविरोधात याचिका दाखल. 26 ऑगस्टला सुनावणी. बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा आज निकाल लागणार. निवडणुकीसाठी 83% मतदान. निवडणुकीची आज मतमोजणी. ठाण्यात एकूण 909 बेकायदा बांधकामं. सर्वाधिक 740 बांधकामं दिव्यात. ठाणे महानगरपालिकेची उच्च न्यायालयात कबुली. गणेशोत्सवानंतर कारवाई करणार असल्याची दिली माहिती. सिल्लोड नगर परिषद निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर. सिल्लोड तहसील कार्यालय, पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध. अहिल्यानगर शहरात समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं मूक मोर्चाला सुरुवात. मॉब लिंचिंग झालेल्या सुलेमान पठाण हत्याच्या निषेधार्थ मोर्चा. परभणीमध्ये रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं आंदोलन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा फलक लावत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा केला प्रयत्न. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा. विशेष पदभरतीसह रिक्त पदभरतीच्या मागणीसाठी मोर्चा. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला. शेतमाल लिलावासाठी जागा उपलब्ध नसल्याने संतप्त शेतकरी. बीड तालुक्यातील चाकरवाडी या ठिकाणी नारळ विक्री करणाऱ्या महिलांची नारळानेच तुंबळ हाणामारी. मारहाण प्रकरणी 4 जणांविरुद्ध नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल. मुलीला फाशी देऊन आईचीही आत्महत्या. गेवराई तालुक्यातील धक्कादायक घटना. घटनेमागचं कारण अस्पष्ट. डायमंड लीगच्या अंतिम फेरीमध्ये सहभागी होणार नीरज चोप्रा. AFIच्या अधिकाऱ्याने पुष्टी केली. 15 गुणांचा पात्र. 27 आणि 28 ऑगस्ट रोजी झुरिचमध्ये सामना. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग ई भारत दौऱ्यावर. वांग ई भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार. संध्याकाळी पंतप्रधान यांची भेट घेणार. मध्य प्रदेशचे CM मोहन यादव यांनी महाकालच्या शाही मिरवणुकीला हजेरी लावली. मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी. मुंबईमध्ये वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेमध्ये आई आणि मुलाचा मृत्यू. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोघांना बसची धडक. बस चालक ताब्यात. उल्हासनगरात रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे. पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज न लागल्याने टेम्पो पलटी. खड्ड्यांची समस्या कधी संपणार, नागरिकांचा सवाल. मालेगावमधील इंदोरकडून मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसला भीषण अपघात. लक्झरीचे टायर फुटल्यानंतर लागली अचानक आग. पैठणमधील आपे गावातील भव्य धान्य केंद्र कान्हा शांतीवनला करारावर दिलं. 3 वर्षांसाठी सामंजस्य विनामूल्य करारावर दिल्याची अध्यक्षांची माहिती. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी. कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्याकडून धमकी. थोरातांच्या बाबतीत आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल, थेट धमकी.
बीडमध्ये गुत्तेदाराकडून प्रशासनाची 30 लाखांची फसवणूक, गावकऱ्यांनी केला राष्ट्रीय महामार्ग बंद, गुत्तेदारावर कारवाई करत रक्कम वसूल करण्याची केली मागणी. सटाणा शहरातील रस्त्याची दुरावस्था, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रास्ता रोको आंदोलन, खड्डे बुजवत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा दिला इशारा. कल्याण डोंबिवलीमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य, महानगरपालिका आयुक्त 15 ऑगस्टला चिकन मटन विक्रीवर बंदीवर निर्णय घेतात. रस्त्यावरचे खड्डे केव्हा बुजवणार, नागरिकांचा सवाल. खड्डेमुक्त मुंबईसाठी महानगरपालिकेने सर्व रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम घेतलं हाती. 49% काम पूर्ण केल्याचा पालिकेचा दावा. उरलेलं काम 1 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार. अजित पवारांच्या माध्यमातून मुस्लिमांना जवळ करण्याचं भाजपाचं षडयंत्र, इम्तियाज जलील यांचा आरोप. मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन आरोपींना सोडल्यास मोर्चा काढण्याचा दिला पोलिसांना इशारा. चायनीज गँग विरुद्ध स्वदेशी गँग अशी ही निवडणूक, स्वदेशी गँग निवडणूक येईल. निवडणुकीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न, भाजपा नेते प्रसाद लाड यांचा आरोप. भंडाऱ्यात पालकांकडून मुलीचा बालविवाह, मुलगी गर्भवती असताना बालविवाहाचा भंडाफोड, आई वडील आणि पतीसह कुटुंबियांवर गुन्हा दाखल. वडाळ्यात इंस्टाग्रामवर मैत्री करून एका डॉक्टरला सेक्सटॉर्शनमध्ये अडकवलं, तब्बल 94,47,000 रुपयांची फसवणूक, आरोपी महिलेसह अज्ञातांवर गुन्हा दाखल. द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूलला बॉम्बच्या धमकीचा फोन, पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकं घटनास्थळी दाखल, शोध सुरू. सोलापूर जिल्ह्यात दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 6,90,000 रुपये किमतीच्या 15 मोटारसायकली हस्तगत. अकोल्यातील जुन्या कॉटन मार्केट भागात दुकानाला आग, आगीत दुकानाचं मोठं नुकसान, दुकानातील साहित्य जळून खाक. पालघरच्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाजवळ बिबट्याचं दर्शन, झाडावर बसलेल्या बिबट्या कॅमेऱ्यामध्ये कैद, बिबट्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण, वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल. जालन्यात ट्रकची ॲपे रिक्षाला धडक, भीषण अपघातात रिक्षातील 3 जणांचा मृत्यू, राजूर चौफुली परिसरातील घटना. पुण्याच्या वरंधा घाटात बिबट्या दिसला, नागरिकांच्या भीतीचं वातावरण, बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद. अहिल्यानगरच्या नेवासा फाटा येथे फर्निचर दुकानाला आग, आगीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू. पुणे नवले ब्रिजजवळ ट्रॅव्हल्सला आग, मुंबईहून बँगलोरच्या दिशेने निघालेल्या बसने घेतला पेट, बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित, कारण स्पष्ट. चिरा बाजार परिसरामध्ये इमारतीच्या जिन्याचा भाग कोसळला, घटनेमध्ये 3 जण जखमी. धाराशिवमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची व्यापाऱ्याकडून फसवणूक, सोयाबीन खरेदी करून पैसे न देता व्यापारी पसार, 8 ते 10 शेतकऱ्यांची 25 ते 30 लाखांची फसवणूक. भंडाऱ्यात पीक पेरा ॲपचं सर्व्हर डाऊन असल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप, तांत्रिक अडचणी दूर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पीक पेरा न झाल्यास शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रात धान्य विक्री करता येणार नाही. मराठवाड्यातील 60% शेतकऱ्यांची प्रधानमंत्री पीक विम्याकडे पाठ, केवळ 14 लाख शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठी अर्ज, मुदतवाढीनंतरही शेतकऱ्यांकडून योजनेला अपेक्षित प्रतिसाद नाही. अमरावतीत तिवसा तालुक्यात खासदार बळवंत वानखेडेंनी केली पीक नुकसानीची पाहणी, नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे शेतीचं नुकसान, सोडेगाव परिसरात नदीला पूर, नुकसानीमुळे शेतकरी चिंतित. सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची खासदार प्रणिती शिंदेंनी केली पाहणी, तहसीलदार आणि कृषी विभागाने सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करावे अशा दिल्या सूचना.
संगमेश्वरात बाव नदी पात्राबाहेर, वांद्री उक्षी परिसरामध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण, जनसंपर्क तुटला, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. चंद्रपुरातील वर्धा नदीवरील पुलावर पुराचं पाणी, चंद्रपूर हैदराबाद मार्ग बंद, दोन्हीकडील वाहनांची कोंडी. सांगलीच्या चांदोलीत धरण क्षेत्रात अतिवृष्टी, धरण 91% भरलं, धरणातून 6,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात दमदार पाऊस, कोरणी नखो धरण ओव्हरफ्लो, जिल्ह्यातील अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली, नदी काठावरील हजारो हेक्टर शेतीही पाण्याखाली. ठाण्यातील वंदना बस स्टँड जवळ पाणी भरण्यास सुरुवात, आपत्कालीन यंत्रणा सज्ज. मराठवाड्यात पावसाचा कहर, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, अतिवृष्टीमुळे उभी पिकं पाण्याखाली, शासनाने तातडीने पंचनामे करून मदत करण्याची केली मागणी. रत्नागिरी महावितरणला मुसळधार पावसाचा फटका, संगमेश्वर तालुक्यातील 196 गावं 24 तासांपासून अंधारात, शास्त्री नदीला पूर आल्याने तांत्रिक अडचण, वीज सुरू करण्याचे काम सुरू. बदलापुरातील बारवी धरण 100% भरलं, धरणाच्या सर्व 11 स्वयंचलित दरवाजातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाचा म्हसळा तालुक्याला फटका, बाजारपेठेत साचलं पाणी, म्हसळा तालुक्यातील 4 गावांचा संपर्क तुटला. हिंगोलीचं येलदरी धरण 100% भरलं आहे, धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले, 32,180 क्युसेकने पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूर रत्नागिरीला जोडणाऱ्या आंबा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प, मुसळधार पावसाचा आंबा घाटाला फटका. लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारची 162 कोटी रुपयांची फसवणूक, 12,000 पुरुषांनी घेतला योजनेचा लाभ. कोल्हापूरची पंचगंगा नदी 5व्यांदा पात्राबाहेर, पंचगंगेचे पाणी पातळी 29 फुटांवर, राजारामसह 32 बंधारे पाण्याखाली, बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत. हिंगोली जिल्ह्यात पावसाचा थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला, आजेगाव येथील गावात जाणाऱ्या ओढ्याला पूर, वाहतूक ठप्प. विरार पश्चिम युनिट 1 परिसरातील इमारतींच्या तळमजल्यात गुडघाभर पाणी, 40 इमारती पाण्याखाली, युनिट 1 कॉम्प्लेक्सला तलावाचे स्वरूप. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 95%, धरणात 4,000 क्युसेकने पाण्याची आवक सुरू. हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, औंढा नागनाथ शहरामध्ये असलेल्या आदि नागनाथ मंदिरामध्ये शिरलं पाणी, मंदिर 3 ते 4 फूट पाण्याखाली. नांदेडमध्ये पूरस्थिती, एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू, तर मोठ्या प्रमाणावर जनावरं दगावल्याची शक्यता. रत्नागिरीतील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ, बाव नदीचं पाणी परचुरी ब्रिजपर्यंत, जगबुडी नदीने धोका पातळी, तर शास्त्री आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत, वाहतूक ठप्प. जालन्याच्या परतूर तालुक्यातील कसुरा नदीला पूर, दिंडी महामार्गाच्या सृष्टी येथील पुलावर पाणी, पुलावरून वाहन चालकाला जीवघेणा प्रवास करावा लागतोय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, पूर्णा नदीला पूर, शेतीचं मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत. मुंबईला पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी, 2006 नंतर वरळी नाक्यावर पहिल्यांदा साचलं पाणी. पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, अनेक भागात मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी. पालघरमधील तारापूर, चिंचणी भागात जोरदार पाऊस, नुकसानीत भात पिकाची पेरणी झाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.